प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण फिजिक्सच्या पेपरसाठी सेक्शन ए चा अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ पाहिला आणि तो आपण शॉर्ट मध्ये पाहिला आणि त्याचे डिस्क्रिप्टिव्ह जे व्हिडिओ आहेत प्रत्येक चॅप्टरचे एक 10-15 मिनिटात त्यामध्ये जे धावत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या इथं विस्तृत स्वरूपात मी सांगणार आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आणि आपला पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स। आता मी तुम्हाला असं सांगितलं की ज्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत आणि त्याच्याबद्दलचे वेगवेगळे जे ऍक्सिस आहे त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया जे असतं तर त्याच्यावर तुम्हाला एक तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतो किंवा त्याच्यावर न्यूमरिकल तरी येतं आणि सीईटीला हा पार्ट खूप खूप महत्वाचा आहे। म्हणजे जसं बोर्ड परीक्षेला महत्वाचा आहे तसा सीईटीला सुद्धा महत्वाचा आहे आणि म्हणून आपण एक एक बॉडी बघूयात। याआधी बऱ्याच भागांमध्ये मी ते सांगितलेलं आहे पण आता आपण रिसेंट परत एकदा बघूयात की कसं बघायचं। तर पहिली बॉडी आहे आपली रिंग। बघा ही जी बांगडी आहे हिला रिंग असं कन्सिडर करायचं आणि ह्या रिंगच्या सेंटर मधून जाणारा आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा हा ऍक्सिस आहे आणि त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया। आता ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत असते mr²। काय असते बघा mr² आणि म्हणून पहिली जी बॉडी आहे ती आहे रिंग आणि त्याच्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr²। आता बघा याच्या डायमीटरला कोइन्साइड होणारा आता हे असं दिसतंय का फक्त मी हे आडवं धरलंय हे या रिंगच्या डायमीटरला कोइन्साइड होणारा जो ऍक्सिस असतो त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया। आता तुम्हाला सोपं सांगते इथे जी व्हॅल्यू येणार आहे ना सेंट्रल मधून जी व्हॅल्यू येणार आहे ना त्याला 2 ने डिव्हाइड करायचं मग ते येतं डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस आणि म्हणून ती व्हॅल्यू आली mr²/2। मग हे झाले रिंगचे 2 ऍक्सिस, एक आहे सेंट्रल ऍक्सिस आणि दुसरा आहे डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस। आता आपलं रिंगचं काम संपलं। आता आपल्याला घ्यायची डिस्क। आता बघा ही डिस्क आहे, दिसते ही डिस्क। आता ह्या ज्या सगळ्या बॉडी आहे ना गोलाकार बॉडी त्यांचं m हे मास आहे आणि r ही त्याची रेडियस आहे हे लक्षात ठेवायचं। आता बघा ह्या डिस्कच्या सेंटर मधून जाणारा आता बघा डिस्कच्या किंवा तुमच्या पुस्तकात तिसरी बॉडी अॅन्युलर रिंग आहे आपण तीच घेऊ की तुमच्या पुस्तकात 21, 22, 23 हा टेबल दिलेला आहे आणि त्याच्यानुसार आता ही बघा ही अॅन्युलर रिंग आहे। अॅन्युलर रिंग म्हणजे काय तर अशी त्याला आतून पण कंकणाकृती रिंग म्हणजे त्याला आतून एक रेडियस आहे आणि बाहेरून एक रेडियस आहे आणि म्हणून ही झाली अॅन्युलर रिंग आणि त्याच्या सेंटर मधून जाणारा ऍक्सिस। बघा ही अॅन्युलर रिंग आहे आणि त्याच्या सेंटर मधून हा ऍक्सिस जातो आणि त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया। आता याला नकळतपणे 2 रेडियस झाल्या, एक झाली r1 आणि दुसरी झाली r2 आणि म्हणून इथं काय करायचं तर इथं घ्यायचं 1/2 m म्हणजे हे तसंच घ्यायचं आणि फक्त आतमध्ये काय घ्यायचं r1² + r2²। आता इथं आधी घेतलं काय नंतर घेतलं काय आपण दोन्हीची बेरीजच करतो म्हणजे ही एक रेडियस तिचा वर्ग आणि ही एक रेडियस तिचा वर्ग आणि त्याची बेरीज याच्यावर सीईटी 2024 ला प्रश्न आलेला आहे। आलं का लक्षात? आणि या पद्धतीने हा झाला अॅन्युलर रिंगच्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचा फॉर्म्युला। समजलं का? आता घ्यायची डिस्क। आता डिस्कचा सेंट्रल ऍक्सिस घ्यायचा। काय घ्यायचा? सेंट्रल ऍक्सिस। आता ही घेतली डिस्क आणि त्याचा हा सेंट्रल ऍक्सिस, हे बघा ही डिस्क आणि त्याचा हा सेंट्रल ऍक्सिस असं मधून घातला आणि याच्याबद्दलचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया असतं आता जेव्हा ही भरीव बॉडी असते पोकळ असली की रिकामी ठेवली आणि ही जेव्हा भरीव असते ना तर ती अशी पूर्ण रंगवून दाखवायची अशी पूर्ण काळी करायची। आलं का लक्षात? ही पूर्ण आणि जेव्हा सॉलिड असतं ना तर ती रेषा रेषांनी दाखवलेली असते। नीट ऑब्झर्व करा बघा तुम्ही तुमच्या पुस्तकात। आता ही झाली बघा डिस्क आणि त्याचा सेंट्रल ऍक्सिस तर आता त्याची व्हॅल्यू असते mr²/2। काय असते? mr²/2 हा ऍक्सिस डिस्कचा सेंट्रल ऍक्सिस। आता बघा त्या डिस्कच्या डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस
आता हे ह्या पद्धतीने काढलंय आपण, म्हणजे हे असं काढलंय आपण, हे बघा हे असं काढलंय सेंट्रल म्हणल्यावर इथून गेलंय ते, आणि हे मधलं सगळं असं भरीव काढलंय. आणि डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस आहे ना, हे बघा हा. मग आता मी सांगितलं सेंट्रलची जी व्हॅल्यू असते डायमीटरचं घेताना, म्हणजे हा ऍक्सिस त्या डिस्कच्या, परत हे मध्ये असं काळकाळ भरून टाकायचं आणि त्याला 2 ने भागायचं. मग तुम्ही जर याला 2 ने भागलं तर हे येणार आहे, म्हणजे डिवायडेड बाय 2 केलं तर ते येणार आहे mr²/4. काय येणार आहे? mr²/4. आता हे झालं डिस्कच्या डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस. डिस्कच्या डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस असा. समजतंय का? आणि आता बघा तुमच्या पुस्तकात शेवट आहे, हे 13 नंबरचं आहे, पण मी आधी घेतलीये ही. काय घेतलं तर युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन. आता बघा युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन म्हणजे हा असा पोकळ आहे, हा म्हणजे बर्थडेची कॅप. तुम्ही जी बर्थडेला कॅप घालता ना, ती बर्थडेची कॅप आहे. ही आतमध्ये हॉलो आहे आणि त्याच्या सेंट्रल ऍक्सिस, आता दिसतंय तशीच फिगर काढायची या पद्धतीने, हे असं. आणि हा कोन आणि त्याच्या ह्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि ते असतं बघा मग सेंट्रल ऍक्सिस, आणि ते असतं mr²/2. आता मी हे 13 नंबरचं आहे, तुम्ही जर क्रमाने मोजले ना, तुमचा जो 21, 22 आणि 23 पानावरचा जो चार्ट आहे, तर ते सगळे 13 व्हॅल्यू होणार आहे. किती होणार आहे? 13. आणि ही 13वी व्हॅल्यू आहे. पण मी इथं का घेतली तर बाळांनो, ही रेडियस त्याची r आहे आणि मास m आहे. तर का तर तुमच्या असं लक्षात येईल, ह्या 13 मधल्या 3 व्हॅल्यू सेम आहेत. कोणत्या कोणत्या? तर रिंगच्या डायमीटर ही एक, त्याच्यानंतर इथे डिस्कचा सेंट्रल ऍक्सिस ही 2, आणि हा युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोनचा सेंट्रल ऍक्सिस ही 3. अशा 13 पैकी 3 व्हॅल्यू तर सेमच आहे बाळांनो. आलं का लक्षात? रिंगच्या डायमीटरचा जो ऍक्सिस आहे त्याची व्हॅल्यू mr²/2 आहे. त्याच्यानंतर डिस्कचा सेंट्रल ऍक्सिस आहे, आणि हा जो युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन आहे त्याचा सेंट्रल ऍक्सिस. बघा दिसते का बर्थडेची कॅप? आता इथं मी अजून एक लगेच व्हॅल्यू सांगून टाकणार आहे तुम्हाला, की जी 12 नंबरची आहे. आता इथं हॉलो ऐवजी फक्त 7वी व्हॅल्यू घ्यायची, युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. म्हणजे आता हा आईस्क्रीमचा कोन घ्यायचा. बघा जेव्हा जेव्हा तो सॉलिड असते ना, बॉडी सॉलिड असते ना, तर तिथं अशा रेषा काढलेल्या आहेत आणि त्याच्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे. ही 7वी व्हॅल्यू येणार आहे तुमची 3/10 mr². 3/10 mr². म्हणजे बॉडी सॉलिड झाली की कमी व्हॅल्यू होते. समजलं का? आता बघा रिंग पोकळ आहे mr², म्हणजे ही जर 10 असेल तर डिस्क बघा त्याच्या निम्मी झाली, 5च झाली. आणि रिंग पोकळ आहे आणि डिस्क ही भरीव आहे. समजलं का? मग या पद्धतीने ह्या झाल्या तुमच्या 7 व्हॅल्यू, त्यातल्या 3 तर सारख्याच आहे. आता अजून बघू आपण. आता बघा कळल्या का मग ह्या 7 व्हॅल्यू कसा? ह्या कोन मध्ये म्हणजे आईस्क्रीमचा कोन घेतला की 3/10 mr², आणि बर्थडेची कॅप घेतली हॉलोवाला की mr²/2 असं लक्षात ठेवायचं. ओके. आता पुढच्या व्हॅल्यू बघू आपण. आता आहे बघा 7 झाली. आता 8वी व्हॅल्यू घेऊ आपण. 8, 9, 10, 11, 12 आणि 13 अशा 13 घेऊ. आता बघा सॉलिड स्पियर, आणि हॉलो स्पियर. सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर. आता दोन्हींचे सेंट्रल ऍक्सिस. आता सॉलिड स्पियर म्हटलं की असा गोल काढायचा आणि त्याच्यात अशा रेषा काढायच्या, आणि त्याच्या डायमीटरला सेंट्रल ऍक्सिस म्हणजे तो डायमीटरला पण कोइन्साइड होतो. आलं का लक्षात? आणि इथे हॉलो म्हणजे हा पूर्ण पोकळ काढायचा आणि त्याच्यातून जाणारा हा ऍक्सिस म्हणजे तो डायमीटरलाही कोइन्साइड होतो आणि सेंट्रल मधून पण जातो. आलं का लक्षात? दोन्हीचाही सेंट्रल ऍक्सिस. आता सेंट्रल ऍक्सिस इथे याचं येतं सॉलिड असेल तर मी सांगितलं व्हॅल्यू कमी येते आणि ती येते 2/5 mr². आता 2/5 जर तुम्ही केलं तर ते 0.4 येणार आहे. आणि हॉलो म्हटलं की ते येतं 2/3. 2/3 म्हणजे 0.66
mr². समजलं का? दोन व्हॅल्यू. हा झाला सॉलिड स्पिअर म्हणजे क्रिकेटचा बॉल आणि हॉलो स्पिअर तो झाला टेनिसचा बॉल. समजतंय का? आता घ्यायची बघा युनिफॉर्म शेल. अशी शेल घ्यायची म्हणजे अशी रिंग घ्यायची, थोडक्यात अशी शेल घ्यायची. आता त्याला पण दोन रेडियस असणार आहे, R1 आणि R2, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे युनिफॉर्म शेल. युनिफॉर्म शेल त्याच्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलच. आता इथे घ्यायचं बघा 2/5m. 2/5m आणि इथे घ्यायचं बघा R2⁵ मायनस R1⁵ डिवायडेड बाय R2⁵ मायनस R1⁵. हा झाला युनिफॉर्म शेलचा फॉर्म्युला. समजतंय का? आता पुढचं घ्यायचं बघा रॉड. 11वं घ्यायचं रॉड. थिन युनिफॉर्म रॉड. तर आता हा असा रॉड असतो बघा, इथं फिगर काढू आपण. हा युनिफॉर्म रॉड आहे आणि त्या रॉडच्या सेंटर मधून जाणारी आणि त्याच्या याला परपेंडिक्युलर म्हणजे सेंट्रल ऍक्सिस मध्ये परपेंडिक्युलर थिन युनिफॉर्म रॉड. आता रॉडचं m हे मास असतं आणि l ही त्याची लेंथ असते. म्हणजे गोलाकार बॉडी असेल तर त्याला रेडियस असणार आहे आणि रॉड असेल तर त्याला लेंथ असणार आहे आणि मग सेंट्रल ऍक्सिस म्हणावं लागेल आणि ते येईल तुमचं ml²/12. काय येईल? ml²/12. आता 12वं पण रॉड, पण त्याच्या एका एंड मधून पास होणार, वन एंड मधून पास होणारा ऍक्सिस. वन एंड मधून पास होणारा ऍक्सिस. मग आता बघा हा झाला रॉड आणि त्याच्या एका एंड मधून पास होणारा ऍक्सिस आणि ते असतं ml²/3. काय असतं? ml²/3. आणि आता रेक्टँग्युलर प्लेट. ही रेक्टँग्युलर प्लेट. आता आपण थोड्या वेळ ही रेक्टँग्युलर प्लेट. आता याला आपण आकृती काढताना ही झाली रेक्टँग्युलर प्लेट, आयताकृती प्लेट. रेक्टँग्युलर प्लेट. आता हे बघा ही रेक्टँग्युलर प्लेट आहे, याला लेंथ आहे आणि ब्रेडथ आहे. म्हणजे आकृती काढताना आपल्याला साधारण अशी काढावी लागेल या पद्धतीने. ही तर त्याला लेंथ आहे आणि ब्रेडथ आहे आणि त्याच्या इथे सेंट्रल ऍक्सिस मधून जाणारा आता काय करायचं तर इथे ml²/3 आहे इथं आणि सेंट्रल इथं जर घ्यायचं ना तर m/12 घ्यायचं आणि कंसात घ्यायचं l² + d². अशा पद्धतीने 13ची 13 ज्या व्हॅल्यू आहेत तुमच्या पुस्तकातल्या त्या सगळ्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढले. मग आले का लक्षात कसे ते? तर हे नीट व्यवस्थित करा. आता जे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतले त्याचा हा जो चार्ट आहे हा काळजीपूर्वक बघा, जो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे आणि लर्न करा. दिलेल्या व्हॅल्यू मी सांगितले लक्षात कशा ठेवायचे ते. आता जे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतले त्याचा हा जो चार्ट आहे हा काळजीपूर्वक बघा, जो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे आणि लर्न करा. दिलेल्या व्हॅल्यू मी सांगितले लक्षात कशा ठेवायचे ते. आता आपल्याला रोलिंग मोशन शिकायची आहे. आता रोलिंग मोशन होण्याकरता हे असं बॉडी रोल व्हायची असेल तर रोलिंग मोशन एवढ्याच बॉडींना असू शकते. आता सॉलिड स्पिअरला असू शकते बघा, क्रिकेटचा बॉल, टेनिसचा बॉल तो रोल करत येईल. त्याच्यानंतर रिंग किंवा हॉलो सिलेंडर. आता मगाच्या चार्ट मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिले ना, रिंग आणि हॉलो सिलेंडर म्हणजे पोकळ सिलेंडर असेल आणि ते जर आपण कापलं तर त्याच्या रिंग तयार होणार आहे. आणि डिस्क आहे ना सॉलिड सिलेंडर म्हणजे काकडी आहे बघा, आणि ती जर आपण कापली तर त्याच्या डिस्क तयार होणार आहे. म्हणजे डिस्क आणि सॉलिड सिलेंडर याचं पण मुवमेंट ऑफ इनर्शिया सेमच असतं. मग अशी जे पाहिलं ते तर डिस्कच्या तिथं सॉलिड सिलेंडर घेतलं तरी व्हॅल्यू त्याच येणार आहे. आणि हॉलो स्पिअर तर एवढ्या बॉडींना रोलिंग मोशन असू शकते. मग आता इथं बघा हा अँगल थीटा आहे आणि हे परपेंडिक्युलर आहे आणि ही हाईट h आहे. तर
अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री h दॅट इज इक्वल टू हे अंतर यस आहे, हे टोटल अंतर हे सगळं यस आहे, तर तुमचं h बरोबर झालं यस इंटू साइन थिटा आणि म्हणून हे यस ची व्हॅल्यू झाली h डिवायडेड बाय साइन थिटा. आता याची व्हेलॉसिटी इथं जी रोल होतो बॉडी, ज्या बॉडीला रोलिंग मोशन आहे, रोलिंग विदाउट स्लिपिंग, त्याच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला येऊ शकतो. तर व्हेलॉसिटी बरोबर √2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर त्याच्या ऍसिलरेशनचा फॉर्म्युला येऊ शकतो ए बरोबर जी साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कसं काढायचं, तर आता तुमची जी बॉडी आहे ना, तर रेडियस ऑफ गायरेशन ही काय असते, तर √I/m असते. म्हणजे तो जो तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला त्याला m ने डिवाइड करायचं आणि स्क्वेअर रूट ऑफ घालायचं आणि त्याचा इथं स्क्वेअर केलेला आहे आणि r म्हणजे त्या बॉडीची रेडियस. समजलं का हे कसं आलं रेडियस ऑफ गायरेशन. मग आता इथं प्रत्येक बॉडीचं, या चारही बॉडींचं के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचे व्हॅल्यू तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. तर थोडक्यात काय बघा, आपण जे मगाशी मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिले ना, त्याचं पुढचं mr स्क्वेअर काढून टाकायचं आणि ते आकडे घेऊन टाकायचे. 2/5 ती त्याची के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. सॉलिड स्क्वेअरचं 2/5 आहे, रिंगचं 1 आहे, डिस्कचं 1/2 आहे आणि हॉलो स्क्वेअरचं 2/3 आहे. आता तुम्ही पाहिलं याच्या सगळ्याच्या पुढे फक्त काय होतं, mr स्क्वेअर होतं. समजलं, म्हणजे मगाचा चार्ट किती महत्वाचा आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की ह्या ज्या बॉडी आहे यांचा रेशो कशाचा कशाशी, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऍज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऍज टू टोटल कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला असतो 1:k स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ऍज टू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मग आता हे 1 के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि प्लस 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता मी तुम्हाला डिरेक्टली व्हॅल्यू दिल्या, हे सॉल्व्ह करून एवढं सॉल्व्ह करत बसलो नाही तर हा रेशो येतो 5, सॉलिड स्क्वेअर साठी येतो 5:2:7, रिंग साठी येतो 1:1:2, डिस्क साठी येतो 2:1:3 आणि हॉलो स्क्वेअर साठी येतं 3:2:5. पैकी हे एक्सरसाइज मध्ये धड्याखाली जे एमसीक्यू आहे तिथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर आणखी काय प्रश्न येऊ शकतो की अशा 4 बॉडी अशा घरंगळत आल्या, सॉलिड स्क्वेअर आला, डिस्क आलं, हॉलो स्क्वेअर आला, रिंग आला. आता याच्यात ह्या प्रत्येकाची तुम्हाला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर माहितीये. तुम्ही ही व्हॅल्यू इथं टाकली, याला सॉल्व्ह केलं तर याची व्हेलॉसिटी ही येते 1.19 इंटू √gh. ही झाली सॉलिड स्पिअरची. डिस्कची आली 1.15 √gh, हॉलो स्पिअरची आली 1.092 √gh आणि रिंगची आली √gh. मग तुम्हाला याच्यावर हे मी का दिलं, तर याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर अशा 4 बॉडी रोलिंग विदाउट स्लिपिंग आल्या तर कोणती बॉडी सगळ्यात आधी पोहोचेल, तर जिची व्हेलॉसिटी आता दिसतं या आकडेवारीनुसार व्हेलॉसिटी सगळ्यात कुणाची जास्त आहे, सॉलिड स्पिअरची. म्हणजे इथं खाली पहिल्यांदा कोण पोहोचेल, तर तो सॉलिड स्पिअर पोहोचेल. आणि जर तुम्हाला विचारलं सगळ्यात उशिरा कोण पोहोचेल, तर उशिरा कोण पोहोचेल, रिंग पोहोचेल. अशा पद्धतीने ह्या रोलिंग मोशनवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे रेग्युलरच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे आणि सीईटीच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. तर झालं का क्लिअर मग सगळं, तर असे एमसीक्यू विचारले जातात. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल, चॅप्टरची शॉर्ट रिव्हिजन किंवा क्विक रिव्हिजन म्हणा, ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. कारण ही सिरीज तुमची म्हणजे हे लेक्चरचं काम हे सीईटी नीट जेईच्या परीक्षेपर्यंत कंटिन्युअस चालू राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील सबस्क्राईब केलं असलं तर. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.